मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगाने मागच्या भागामध्ये तुम्ही जे कमेंट केल्या होत्या की आमच्या आंब्याच्या बागेचा मोहर गळत आहे, काय उपाय सांगा. तरी बऱ्याच अशा जे फळझाडं असतात, आंबा, चिक्कू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, अशा फळांचे काय असतात की फुलगळ होते. तर ती फुलगळ नेमकी कशामुळे होते आपण थोडक्यात तिचा विचार करू. तर काय होतं की जे फुलामध्ये जे परागीकरण घडत असतं, जे स्त्री मादी फुलं असतं आणि जे नर फुलं असतं, याच्यामध्ये जे परस्पर संबंध आणून देण्याचे कार्य हे 2-3 याच्यामार्फत होतं. हवा आणि पाणी आणि एक तर मधमाशा, या तिन्ही मार्फत हे कार्य चालत असतं. यांचा जेव्हा त्या एकमेकाचा फुलाचा जेव्हा एकमेकाशी संबंध येतो तेव्हा त्या फुलामध्ये जी परागीकरणाची क्रिया घडते आणि त्याच्यामधूनच आपलं जे फळ असतं त्याची निर्मिती होते. आणि ज्या फुलाची परागीकरणाची क्रिया घडत नाही तर ते फुल गळून पडतं. तर त्याच्यामुळं आपल्याला परागीकरण आपल्या बागेमध्ये होणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मधमाशा ह्या जवळपास 10 ते 20% कार्य हे बजावत असतात त्याच्यामध्ये. तर आता काय झालं की रासायनिक फवारणी आपण ज्या करत असतो त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये मधमाशी कुठं फिरकताना आपल्याला दिसत नाही. तर मी आज तुम्हाला तेच मधमाशा आपल्या शेतामध्ये कशा बोलवायच्या त्याचं मी तुम्हाला एक औषध तयार करून दाखवतो. आणि शेतीमध्ये कसं असतं, शेती म्हणलं की परस्पर एकमेकाचा संबंध एकमेकाशी येतोच. कसं बरेच जण एक दुसऱ्याची माहिती सांगतात पण परस्पर त्या माणसाचं नाव सुद्धा घेत नाहीत. आणि कसं असतं शेती म्हणलं की कसं असतं कोणत्याही गोष्टीमध्ये जरी शेतीमध्ये आता बरंच दुसरी कोणती गोष्ट डिकम्पोजर झाल्या, अशा कोणत्याही गोष्टी झाल्या तर एकमेकाचा या गोष्टीशी एकमेकाशी संबंध येणारच. तर त्याच्यामुळे मित्र त्या गोष्टीकडे आपल्याला जास्त विचार करायचा नाही. तरी तुम्हाला सांगतो की आता याच्यामध्ये आपल्याला हे बनवायसाठी काय करायचं की आपल्या घरी जे ताक असतं उपलब्ध, हे ताक घेतलेलं आपण 5 लिटर आणि गुळ घेतलाय आपला 2.5 किलो. तर तुम्हाला सांगतो 5 लिटर जर ताक असेल तर 2.5 किलो गुळ तुम्हाला घ्यायचाच. म्हणजे निम्मे करायचं ताकाच्या, जितकं 2.5 किलो आपलं 5 लिटर जर ताक असलं तर 2.5 लिटर आपल्याला गुळ घ्यायचा. गुळ कोणताही घेऊ शकता, काळा घ्या, कोणताही घ्या. आणि त्याच्यात 30 ग्राम इलायची घ्यायची. इलायची घेतल्याच्या नंतर कसं ही बारीक करून घ्यायची. ही मी बारीक करून याच्यामध्ये घेतलेली आहे. 30 ग्राम घ्या, जास्त घ्यायची गरज नाही. 30 ग्राम घेतली तरी भरपूर असतं. तर याचा आपल्याला आता याच्यामध्ये कसं करून दाखवतो तुम्हाला. आणि जे आपलं तुम्हाला अजून डाळिंब पिकाबद्दल जर भरपूर माहिती पाहिजे असेल तर आपले जे युट्यूबलाच शेतकरी मित्र नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, आपल्या मित्राचंच आहे. आणि शेतीमध्ये खूप चांगलं असं त्यांचं डाळिंबावर खूप मार्गदर्शन आहे. खूप चांगलं ती शेती त्यांची पिकवतात. बऱ्याच दिवसापासून माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांची बगीचाही मला त्यांनी दाखवलेला आहे. आणि तुम्हाला डाळिंब पिकाबद्दल जर भरपूर माहिती पाहिजे असेल तर आपलं शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण त्याच्यावरती डाळिंब पिकाविषयी भरपूर माहिती देतात. आता कसं आहे, आता हे असं बनवल्याच्या नंतर तुमच्या आता याचा सेंटर जर तुम्ही घेतला तर 1 नंबरचा, कारण गुळ आणि इलायची आणि ताक याचा सुगंधानच मधमाशा आपल्या पिकामध्ये आकर्षित होतात. तर आपल्याला याला फवारणीसाठी आता तुम्ही म्हणसाल बनवण्याच्या नंतर किती दिवस ठेवायचं, तर काही हरकत नाही मित्र. याला ठेवायची काही गरज नाही. लगेच फवारणी जरी केली तरी चालते याची. तर याचं प्रमाण 1 लिटर पाणी आपलं जर पाणी घेतलं तर लिटरला फक्त 25 मिली घेऊन फवारणी करा. जास्त काही घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला जसं फवारणी करता येईल तसं चौथ्या दिवशी जर फवारणी केली, तशा 2-3 फवारण्या मारल्या, चौथ्या दिवशी जर एक पुन्हा परत फवारणी केली तर खूप मधमाशा आपल्या पिकामध्ये आकर्षित होतात. त्याचा फोटो पण मी तुम्हाला दाखवतो की मधमाशा कशा आकर्षित होतात. पंढरपूरच्या भाऊंनी हा व्हिडिओ मला सेंड केलेला आहे आणि त्यांच्या डाळिंब बागेमध्ये ही किती चांगली मधमाशा आकर्षित झालेल्या आहेत. त्यांना हे औषध तयार करण्यासाठी मी सांगितलं होतं आणि त्यांनी हे बनवलं आणि त्याची फवारणी केली. त्याच्यानंतर एकदम चांगली त्यांना त्याचे रिझल्ट पाहायला भेटले आणि सेटिंग ही चांगली झाली त्यांच्या बागेमध्ये. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला जितका शेअर करता येईल तितका शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना याच्यातून फायदा होईल आणि त्यांच्या बागेमध्ये त्यांनाही हे औषध तयार करून फवारता येईल. तरी सर्वांनी शेअर करा. तर हे जर आपण आपल्या आंबा बागेवर प्रत्येक कोणतीही बाग असली त्याच्यावर जर आपण वापर केला तर 1 नंबरचा रिझल्ट याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. तर मित्र, याला काय नाही, फक्त असं करायचं, याची फवारणी करायची. याच्यामध्ये इलायची आपल्याला टाकून द्यायची, कारण याच्या सुगंधामुळे ज्या मधमाशा आकर्षित होतात त्या खूप चांगला रिझल्ट. आणि आपल्याला फुलगळ आपल्या याच्यामध्ये कोणतंच आपण जे दुकानातून आणतो बूम फ्लावर,
काही हे ते असे नावं असतात त्याच्यावर, म्हणतात यानं फुलगळ थांबते हे ते. काही नाही मित्र, हे की फसवा फसवीचे धंदे आहेत. तुम्ही काय नाही, दुकानावर जाण्यापेक्षा हे बनवा. आपलं कोणतंही पीक असू द्या, हरभरा असू द्या, कोणतंही घ्या, जे फुलाच्या अवस्थेत असतं त्याच्यावर जर याचे स्प्रे घेतले ना, भयानक. तुम्ही म्हणसाल की आपल्याला खरंच काय औषध सांगितलं. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काही कमतरता वाटत असली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की बद्दल माहिती पाहिजे. कारण तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये मला सांगितलं तर तुम्हाला मी ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन मित्र. आणि आपल्या व्हिडिओला थोडं लाईक करा मित्र, कारण आपण जर आपल्या शेतकरी मित्राला जर लाईक केलं तर मी तुमच्यासाठी नवनवीन जुगाड असेच तयार करून आणि चांगली चांगली औषधं आपल्या घरी कसे तयार करता येतील ही माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहे. तर आता याचा बघा कलरही मस्त गुळामुळे थोडा लाल झालेला आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे याला आपल्याला ड्रीपमधून पण देता येतं. ड्रीपमधून द्यायचं असेल तर एका एकरला 5 लिटर द्यायचं, कारण ताक हे उत्तम बुरशीनाशक आहे. आणि बुरशीनाशक असल्यामुळं आपण जर याचा स्प्रे केला किंवा आपण याच्यामधून दिलं तर याच्यामध्ये 2 आपला फायदा होतो. एक तर फुलगळही थांबते आणि आपल्या पिकावरची बुरशी सुद्धा नष्ट होते. त्याच्यामुळं याचा हे तयार करा. आणि एका एकरला जर ड्रीप मधून सोडायचं असेल तर 5 लिटर सोडू शकता तुम्ही, काय हरकत नाही. जास्त झालं तरी काय होत नाही, पण सरासरी 5 लिटर सोडा. यामुळे जे तुमच्या पिकाच्या मुळ्याची जी पांढरी वाढ आहे, पांढऱ्या मुळ्याची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल. आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली झाली तर आपलं पिकही जोमदार येईल आणि त्याला कोणतीही बुरशी गिरशी लागणार नाही. त्याच्यामुळे याचा वापर करा. आणि गुळामध्ये भरपूर प्रमाण चांगले घटक असतात, त्यामुळे ते बिन आपल्या पिकाला लोह हे ते चांगलं मिळतं. आणि गुळ आपण टाकला तर जमिनीमध्ये जे जीवाणू आपल्या चांगले उपयुक्त असतात त्यांनाही खाद्याच्या स्वरूपात हे उपलब्ध होतं. आणि हा व्हिडिओ जर मित्र आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि आपले जितके शेतकरी बांधव असतील तितक्यांना शेअर करा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. धन्यवाद.